हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आहे 10 जुलै. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाही. हे होतं आजचं विचारधन हे सत्र. या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशीच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी सन 1800 साली ब्रिटिशकालीन भारताचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेस्ली यांनी कलकत्ता या शहरात फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली. आजच्याच दिवशी 1978 साली मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी सन 1983 साली ब्रिटनमध्ये मार्गारेट थेचर यांची पंतप्रधानपदी पुन्हा नियुक्ती झाली. आजच्याच दिवशी सन 1992 साली संपूर्ण भारतीय बनावटीचा दूरसंचार, दूरदर्शन प्रसारण आणि हवामान सेवांचा बहुउद्देशीय उपग्रह INSAT-2 चे प्रक्षेपण फ्रेंच गयानाच्या कुरूज येथून एरियन 4 द्वारे यशस्वीरित्या करण्यात आले होते. सन 1999 साली जिनिव्हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय श्रम संमेलनाची सुरुवात करण्यात आली होती. आजच्याच दिवशी सन 2003 साली अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेने मंगळावर पाठवलेले मंगळयान रोवर मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरले. 2005 साली भारत आणि श्रीलंका या देशादरम्यान शिक्षण आणि समुदाय या विकासाशी संबंधित 2 करारांवर हस्ताक्षर करण्यात आले. यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत. आजच्याच दिवशी 1856 साली वायफाय या प्रणालीचे जनक व अमेरिकन सर्बियन अमेरिकन शोधक, इलेक्ट्रिकल अभियंता, मेकॅनिकल अभियंता निकोला टेस्ला यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1888 साली प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक व शिक्षण मंत्री महात्मा हंसराज यांचे पुत्र बलराज भल्ला यांचा जन्म झाला. सन 1913 साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी व स्त्रीवादी लेखिका पद्मा गोळे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1923 साली साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लघुकथा लेखक G.A. कुलकर्णी यांचा जन्म झाला. सन 1940 साली प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ व इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे माजी सभासद लॉर्ड मेघनाथ देसाई यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1943 साली अमेरिकन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन एकेरी टेनिस स्पर्धा जिंकणारे पहिले अमेरिकन कृष्णवर्णीय व्यावसायिक टेनिसपटू ऑर्थर रॉबर्ट एश यांचा जन्म झाला. सन 1949 साली माजी भारतीय क्रिकेटपटू व समालोचक सुनील मनोहर गावस्कर यांचा जन्म झाला. सन 1950 साली भारत सरकारतर्फे पद्मश्री, पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित पंजाबमधील पटियाला घराण्यातील प्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1951 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री राजनाथ सिंह यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1981 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार सन्मानित पॅरा ॲथलेटिक्स पटू देवेंद्र झाझडिया यांचा जन्म झाला. मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहे. आजच्याच दिवशी सन 1969 साली महाराष्ट्रीयन मराठी इतिहास संशोधक व मराठी कोकणी लेखक डॉक्टर पांडुरंग सखाराम पिरसुलेकर यांचं निधन झालं.
1971 साली भोजपुरी शेक्सपियर म्हणून प्रसिद्ध असलेले भोजपुरी बोलीभाषेतील भारतीय नाटककार, गीतकार, अभिनेता, लोकनृत्यकार, लोकगायक आणि सामाजिक कार्यकर्ता भिकारी ठाकूर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1989 साली साम्यवादी विचारांचे महाराष्ट्रीयन मराठी लेखक, पत्रकार तसंच नवे जग या साम्यवादी वाहिलेल्या मराठी नियतकालिकाचे माजी मुख्य संपादक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1995 साली गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण विष्णू केळकर उर्फ दादासाहेब केळकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2005 रोजी महाराष्ट्रीयन मराठी पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचं निधन झालं. सन 2014 साली भारतीय चित्रपट अभिनेत्री, नर्तक आणि नृत्य दिग्दर्शक जोहरा सहगल यांचं निधन झालं. मग मित्रांनो, या अशा विशेष व्यक्ती आहेत ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव कोरलं आहे. आज या व्यक्तींचा स्मृती दिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. ही झाली आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. यासोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.